मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। सगळे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदीबाबत अहवाल या बैठकीत मांडला जाईल। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्री शंभूराज देसाई हे आपला अहवाल मांडणार आहेत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे। मंगळवारी होणार आहे ही महत्त्वाची मंत्रिमंडळाची बैठक। सगळे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदी याबाबत अहवाल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शंभूराज देसाई मांडणार आहेत। जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनांवर मंत्रिमंडळामध्ये बैठक देखील चर्चा होईल। गिरीश गायकवाडचे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। गिरीश गायकवाड आपल्याला अधिक माहिती देतात। गिरीश, नक्कीच मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होणार आहे आणि यामध्ये मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो शंभूराजे देसाई उपस्थित करतील। त्यासोबतच सगळे सोयऱ्यांच्या आणि ज्या नोंदी आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी मांडल्या जाणार आहेत आणि ज्या जुन्या कुणबी नोंदी आहेत त्याबाबत देखील अहवाल जो आहे तो या बैठकीमध्ये मांडला जाईल असं बोललं जातं आणि आतापर्यंत किती टक्के काम पूर्ण झालेलं आहे याचा देखील तपशील जो आहे तो या ठिकाणी दिला जाईल असं बोललं जातं। शंभूराजे देसाई आपण पाहतो या ठिकाणी त्यांनी त्यांच्या गोटातून ही माहिती आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच मराठा आरक्षण प्रश्नी गंभीर आहे अशा पद्धतीचा जो एक संदेश आहे तो या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असणार आहे सरकारचा। आणि ज्या पद्धतीनं मराठा समाज आक्रमक झालेला जी वेळ सरकारला दिलेली आहे त्या वेळेच्या आतमध्ये जे काही योग्य निर्णय घेता येईल ते सरकार घेईल असं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये शंभूराजे देसाई नेमकी काय भूमिका मांडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की आज कॅबिनेटचे जे नेते आहेत मंत्री आहेत ते सुद्धा भेटीसाठी गेलेले आहेत। त्या ठिकाणी नेमक्या कोणकोणत्या बातचीत आणि घडामोडी घडतात यावर देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आणि त्यामुळे या प्रकरणी आता सरकार आपली भूमिका मंगळवारी कशा पद्धतीनं मांडणार याकडे लक्ष लागलं आहे। नक्कीच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही।